ॐ सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां लक्ष्मीनाथ समारंभां नाथयामुन मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां यो नित्यं अच्युत पदांबुजं युग्मरुक्म व्यामोहतस्तदितराणि तृणाय मेने अस्मद्गुरोर्भगवतोस्य दयैकसिन्धोः रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये। आजचा आपला विषय श्री रामानुजाचार्य असा असल्यामुळे त्यांनाही वंदन केलेलं आहे। प्रथमतः सकल संत विचार मंचतर्फे वर्ष 2025-2026 मध्ये आचार्य आणि त्यांचे तत्वज्ञान यावर व्याख्याने आयोजित केली जात आहेत। त्या सर्व आयोजकांना, सभासदांना आणि जाणत्या श्रोतृवर्गाला मनपूर्वक नमस्कार। मी जे आता नमनाचे श्लोक म्हटले त्यातला पहिला श्लोक आपल्या सगळ्यांना परिचित आहे, आपण तो नेहमी ऐकला असेल। दुसरा आणि तिसरा श्लोक आहे हा श्री वैष्णव संप्रदायामधले आहेत। आज आपण श्री रामानुजाचार्यांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला थोड्याफार प्रमाणात जाणून घेणार आहोत। सकल संत विचार मंचातर्फे आचार्यांची व्याख्याने जी चालू आहेत त्यामध्ये चरित्र मागच्या वर्षी सांगितली गेली आहेत, त्यामुळे आता चरित्र सांगणे अपेक्षित नाही। तथापि त्यांचं वाङ्मय, तत्वज्ञान हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा चरित्र ओघाने येईलच। म्हणून आजचं व्याख्यान 3 भागामध्ये करायचा विचार आहे। पहिल्या भागामध्ये आपण दक्षिणेतील अलवार संत यामुनाचार्य यांचा संक्षेपाने आढावा घेऊन श्री रामानुजाचार्यांचा जन्म घेण्याचा उद्देश काय होता तो आपण पाहूयात आणि त्यांच्या वाङ्मयाची सूची पाहूयात। द्वितीय भागामध्ये त्यांचे श्री भाष्य, श्री संप्रदाय, त्यांच्या इतर ग्रंथातील विशिष्टाद्वैत किंवा वैष्णवाद्वैत तत्वज्ञान यांची माहिती घेऊ। आणि तिसऱ्या भागामध्ये त्यांच्या गीता भाष्याचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत। विषय थोडा मोठा आहे, पण आपण सगळ्याच गोष्टींना थोडा थोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण उचित मानून घ्यावे ही विनंती। पहिल्या भागामध्ये आपण प्रथम अलवार संत आणि त्यांचा भक्ती संप्रदाय जो आहे श्री संप्रदाय तो थोडासा पाहूयात। गोदा अंदाल बहुतेकांना माहिती आहे, तिच्यावरती लेख पण बरेच लिहिले जातात। ती या अलवार संतांच्या मधली आहे। गोदा अंदालचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला श्री संप्रदायाची किंवा या अलवार संतांची खूप छान माहिती मिळाली होती आणि त्यानुसार त्यांचं जे भक्तीचा एकूण जो काही वेगळा प्रकार आहे तोही पाहायला मिळालेला आहे। तेव्हा यात थोडीशी आपण अलवार संतांची माहिती घेऊ। जसं एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये काडी पेटवली की तो अंधार ताबडतोब नष्ट होतो, तसं पवित्र महात्म्यांचं नाम एकदा जरी मनापासून घेतलं तरी मनातील अज्ञान अंधकार नाहीसा होतो, अशी अलवार संत म्हणजे वैष्णव अथवा श्री संप्रदाय यातले जे संत आहेत त्यांची धारणा आहे। ते भक्ती प्रधान असं आहे। बंगालमधल्या श्री गौरांग प्रभूंनी म्हटलंय की गवताच्या पात्याप्रमाणे नम्र, अभिमानरहित आणि सर्वांना मदत करणारा मनुष्य श्रीहरीचे नाम घेण्यास योग्य असतो। भागवत भक्त हे अशा प्रकारचे असतात। मला बरंचसं हे सांगताना ना आपल्या वारकरी संप्रदायाची खूप आठवण येते। मध्ये मध्ये आपण त्यांचं थोडंसं साम्य पण पाहूयात। असे जे दक्षिणेतले भागवत आहेत, जे भक्त आहेत विष्णूचे, त्यांची एक यादी फक्त मी आपल्याला सांगते, पण यांचं सगळ्यांचं चरित्र उपलब्ध आहे, वाङ्मय पण उपलब्ध आहे। पुढे अलवार लावायचे ते प्रत्येक वेळेला काही मी लावत नाही। पोयगी, भूत, पेय
अलवार, तिरुमल, साई, सथरी, मधुरकवी, राजा कुलशेखर याचं पण चरित्र खूप पाहण्यासारखं आहे बरं का. तो राजा असून सुद्धा जे काही त्यांनी वैष्णव संप्रदायासाठी कार्य केले ते खूप मोठं आहे. त्याची बरीचशी माहिती दक्षिणेकडच्या वाङ्मयामध्ये आपल्याला मिळते. पेरियलवार, गोदांदाल, मगाशी मी उल्लेख केलाच आहे तिचा. भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये म्हणजे तिरुपतीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पण गोदांदालची मूर्ती आहे. बहुतांशी सगळ्या ठिकाणी ती असते. तोंडर दिप्पोडी अलवार, तिरुमंगई, नाथमुनी, यामुनाचार्य हे सगळे अलवार संत आहेत. यामधले यामुनाचार्य हे श्री रामानुजाचार्यांचे गुरु होते. यामुनाचार्य इसवी सन 916 ते 1042 मध्ये होऊन गेले. त्यांचं स्तोत्र रत्नम हे श्री वैष्णवांचं तत्वज्ञान सांगणारे पायाभूत स्तोत्र प्रसिद्ध आहे. या स्तोत्रावरती बडोद्याचे श्री अनिरुद्धाचार्य यांचं पुस्तक आहे. त्याचा अर्थ वगैरे सगळं सांगणारं आणि अतिशय सुंदर स्तोत्र आहे. आणि श्री वैष्णव संप्रदाय आपल्याला त्या स्तोत्रावरून सगळा कळतो. यामुनाचार्यांनी बालवयामध्ये आपल्या कुशाग्र बुद्धीने अर्ध राज्य जिंकलं होतं. ती कथा खूप सुंदर आहे, पण आपल्याला वेळेअभावी त्यांची कथा काही पाहता येणार नाही. पण अगदी बालवयामध्ये त्यांनी तिथल्या राजाशी वादविवाद मध्ये भाग घेतला आणि त्या राजाचं मन जिंकलं. आणि त्या राजाने सांगितलं होतं की जो मला जिंकेल याच्यामध्ये किंवा माझ्या ह्या सभेमधल्या विद्वान लोकांना जिंकेल त्याला मी अर्धराज्य देईन. त्याप्रमाणे त्यांनी ते राज्य त्याला दिलं. ते थोडे थोडे वर्ष त्यांनी राज्य केलं. पण पुढे त्यांनी संन्यास घेतला. ते श्री रंगनाथाचे अतीव मोठे असे भक्त होते. स्तोत्र रत्नम, सिद्धित्रयम, आगम प्रामाण्य, गीतार्थ संग्रह हे त्यांचे ग्रंथ आहेत. हे विशिष्टाद्वैत तत्वज्ञान उलगडून सांगतात. आणि श्री रामानुजाचार्यांनी त्यांचं ते कार्य पुढे चालू केलं. खूपच म्हणजे त्यांचं जे संबंध वाङ्मय आहे ना ते अतिशय अभ्यास करण्यासारखं आहे. आणि गीतार्थ संग्रह जो आहे त्यांचा तो ग्रंथ पण जे आता गीताप्रेमी आहेत आपल्याला माहिती आहे की गीता संथा वर्ग आपल्या पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे, बाहेरही आहे. आणि त्यातल्या खूप गीता पाठ करणाऱ्यांनी गीता संथा घेणाऱ्यांनी शंकराचार्यांच्याकडून पारितोषिक पण मिळालेलं आहे. त्यांना सुद्धा हा ग्रंथ अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. थोडासा नंतर आपण तो पाहणार आहोत. तेव्हा हे हे जे सगळ्या संतांची पूर्वपीठिका आहे त्याच्यावरती आपण हे रामानुजाचार्यांचं तत्वज्ञान पाहून घेणार आहोत. आता आपला दुसऱ्या भागामध्ये आपण रामानुजाचार्य आणि त्यांच्या जन्माचा उद्देश, हे जे संत महात्मे किंवा अलौकिक महात्मे हे जे जन्म घेतात त्याच्या पाठीमागे काहीतरी निसर्गाचा म्हणा, परमात्म्याचा म्हणा किंवा या वैश्विक जे काही हालचाल चालू असते, व्यवहार चालू असतात त्याच्या काहीतरी त्याच्या पाठीमागे मोठा उद्देश असतो. तसं आपण नेहमी पाहतो की ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म, त्याच्या आधी कशी परिस्थिती होती, समर्थ रामदासांचा जन्म, त्याच्या आधी कशी परिस्थिती होती. तर त्यातून ह्या समाजाला पुढे करण्यासाठी मार्ग काढून, मार्गदर्शन करून समाज आपला सनातन संस्कृती पुढे नेण्यासाठी या सगळ्या संतांनी काम केले. म्हणजे आपण जर थोडा इतिहास पाहिला तर पहिल्या शतकापासून आपल्याला या सगळ्या इतिहासाचा मागोवा घेता येतो की कसं कसं संतांनी दरवेळी समाजाला पुढे पुढे नेलेलं आहे. मागचे सगळे दुर्गुण काढून टाकायचे समाजाचे आणि त्यातून पुढे न्यायचं. म्हणजे आसाम मधले महापुरुष शंकरदेव आहेत, कबीर आहेत, असे ओळीने म्हणजे आपण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असे आपल्याला संत दिसून येतात की त्या त्या काळामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे त्यांचा जन्माचा उद्देशच असा असतो. तसं श्री रामानुजाचार्यांचा जन्माचा उद्देश पण एक विशिष्ट होता. श्री रामानुजाचार्यांना शेषाचा अवतार समजला जातो. म्हणजे लक्ष्मण रूप आहेत ते असं समजलं जातं. त्यांचा जन्म चैत्र महिन्यात आर्द्रा नक्षत्रात तुंडीर देश किंवा तोंडाई मंडल इथे झाला. श्रीमद शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग केला जाऊ लागला होता. तो नष्ट करण्यासाठी
श्री रामानुजाचार्यांचा जन्म झाला असं समजलं जातं. श्री पेरमबुद्दर येथील आसुरी केशवाचार्य किंवा आसुरी सर्वक्रतू केशव दीक्षित यांनी तिरुअल्लिकेणी येथे पुत्रप्राप्तीसाठी पत्नी कांतिमतीसह मोठा यज्ञ केला होता. आणि तेथील पार्थसारथी मंदिरामध्ये त्यांनी यज्ञ केला. आणि पार्थसारथी कृष्णाने, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे, पार्थसारथी हे भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे. तर कृष्णाने त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि पुत्ररूपाने मी तुझ्या पोटी येईन असं त्यांनी सांगितलं, असं वरदान दिलं त्यांना. त्याप्रमाणे शके 939 गुरुवार 4118 कलियुग, इसवी सन 1017 चैत्र शुद्ध पंचमी, सूर्य कर्केला, आर्द्रा नक्षत्र, हरित वंश यजुर्वेदी घरामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची पत्रिका साधारण लक्ष्मणासारखीच होती. तीक्ष्ण बुद्धी, सत्संगाची आवड, नारायण सेवेची जन्मतः त्यांना आवड होती. श्री संप्रदायाचं पुनरुत्थान त्यांनी केलं, ते कसं ते आपण पाहणार आहोत. 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. पुढे ते कांचीपुरमला राहिले. अद्वैत तत्वज्ञानाचे आचार्य यादव प्रकाश यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. पण स्वतःच्या तर्कबुद्धीने विराट किंवा आणि माया यांना त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे मान्य केलं नाही. इथून खरं म्हणजे त्यांचा हा तत्वज्ञानाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काय झालं, शंकराचार्यांचा विवर्तवाद हे त्यांनी मानला नाही. आणि विश्व हे ब्रह्माचे म्हणजे ईश्वराचं रूप असून ईश्वराचे रूप न बदलणारे आहे असं त्यांनी मानलं. विराट बरोबर आत्मन बरोबर जीव, स्वराट बरोबर आत्मा बरोबर ब्रह्म असं समीकरण त्यांनी मांडलं. रामानुजाचार्यांचा भक्तिभाव असल्याने त्यांना गुरूंचं अद्वैत मत काही मान्य झालं नाही. एक त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे कसं ते तर्कबुद्धीनी पण व्याकरणाला धरून आणि वैदिक जे त्यातला अर्थ आहे त्याला धरून त्यांनी कशा प्रकारे अर्थ केलेत त्याचं एक वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. छांदोग्य उपनिषदामध्ये कप्यासम या पदाचा नीट अर्थ उलगडत नव्हता. अध्याय पहिला आहे, 7वा मंत्र आहे. कप्यासम या पदाचा अर्थ शंकराचार्यांनी माकडाचा पार्श्वभाग असा लावला आणि ही उपमा त्यांनी देवाच्या डोळ्याला दिली. तेव्हा भक्तिभाव असलेल्या रामानुजाचार्यांना ते खटकलं. त्यांना काही ते फारसं आवडलं नाही. त्यांचं भावपूर्ण आहे सगळं, म्हणजे तर्कशुद्ध जरी असलं तरी त्याच्यामध्ये भक्तिभाव खूप आहे. आणि म्हणून मला ते वारकरी संप्रदायाशी खूपसं मला त्याचं साम्य वाटतं. ते अत्यंत भक्ती पण अद्वैत असं त्यांनी स्वीकारलेलं दिसतं आपल्याला. कसं ते आपण हळूहळू पाहूया. पण त्यांनी काय केलं की कप्यासमचा अर्थ थोडा ताणून केला व्याकरणाप्रमाणे, पण व्याकरण थोडं ताणलं. त्यांनी असा अर्थ केला की कपी म्हणजे माकड, पण त्यांनी तसा अर्थ न घेता सूर्य असा अर्थ घेतला. आणि आसाम मध्ये अस धातू आहे, ते घेऊन त्यांनी त्याचा ब्लॉसम म्हणजे मोहर असा अर्थ घेतला. मग त्यांनी काय केलं की कप्यासमचा अर्थ सूर्याने उमलवलेले कमळ असा घेतला आणि ईश्वराचे डोळे कमल नयन आहेत असं त्यांनी गुरूंना सांगितलं. कमल नयन म्हणतोच आपण की रामाचे डोळे, श्रीकृष्णाचे डोळे कसे आहेत, कमळाप्रमाणे सुंदर, राजीव लोचन म्हणतो आपण. कमल नयन, राजीव लोचन अशा संज्ञा आपण वापरतो. तेव्हा ईश्वराचे डोळे हे कमलनयन आहेत असं त्यांनी कप्यासम शब्दाचा पदाचा अर्थ केला. मग गुरूंना राग आला खूप. ते म्हणाले हा स्वतःला शंकराचार्यांपेक्षा सुद्धा मोठा समजायला लागलाय. तसंच आणखी एका दिवशी असं झालं की तैत्तिरीय उपनिषदामधल्या एका मंत्राचा अर्थ गुरुने अद्वैताप्रमाणे केला. ब्रह्म हे सत्य, ज्ञान अनंत आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे, अद्वैत तत्वज्ञान आपल्याला माहिती आहे. शंकराचार्यांचा अभ्यास आपण बऱ्यापैकी आपण केलेला असतो. तो आपल्यापैकी अनेक श्रोत्यांचा चांगला अभ्यास असेल त्यावर. ब्रह्म हे सत्य, ज्ञान आणि अनंत. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही ब्रह्माची व्याख्या आहे उपनिषदामधली. रामानुजाचार्यांनी थोडासा बदल केला त्यामध्ये. ते काय म्हणाले की हे गुण आहेत. आपण काय म्हणतो, परमात्मा निर्गुण निराकार आहे, अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे. पण इथं त्याने काय म्हटलं की ब्रह्म हे सत्य या गुणांनी युक्त आहे, असत्याने नाही.
ज्ञान हे त्याचं एक लक्षण आहे, अज्ञान हे त्याचं लक्षण नाही. ते असीम आहे, मर्यादित नाही. हे त्याचे गुण घेतले त्यांनी. म्हणजे हे त्याचं स्वरूप न घेता त्याचे गुण घेतले. आणि हे गुण म्हणजे ते नव्हे, हे गुण ज्याचे त्याचे आहेत. जसं शरीर माझं आहे पण मी शरीर नाही, तसं हे गुण ब्रह्माचे आहेत पण ते गुण म्हणजे ब्रह्म नव्हे, असं त्यांनी गुरूंना सांगितलं. ते ऐकून गुरु खूप रागावले. म्हणाले, माझं ऐकायचं नसेल तर तू घरी जा, तुझी तुझी शाळा उघड. तुझे शंकर जे आता तू जे काय अर्थ लावलायस तो शंकराचार्यांसारखा किंवा आधीचे गुरु आहेत त्यांच्यासारखा नाही. मग त्या गुरूंना भीती वाटायला लागली शिष्याची, की हा मुलगा द्वैत सिद्धांत प्रसारित करेल. अद्वैत जे प्रस्थापित झालेलं आहे ते अद्वैत हा मोडून काढेल आणि द्वैताचा प्रसार करेल. म्हणजे तीक्ष्ण बुद्धीचा त्यांचा जो प्रभाव त्यांना दिसला तो काही त्यांना आवडला नाही. खरं तर शिष्यात इच्छेत पराजयम असं आपण म्हणतो, पण इथं त्यांना शिष्य थोडा वरचढ आहे म्हटल्यानंतर त्यांना त्याचा राग यायला लागला. आणि मग पुढं ते काय म्हणाले, की म्हणजे त्यांना असं वाटलं की हा मुलगा आपण एकतर तो शिष्य म्हणून नाकारला त्यांनी, आणि दुसरं असं झालं की ते त्याला खरं म्हणजे एवढे मोठे गुरु, पण त्यांनी त्याला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ती कथा काही मी सांगत नाही इथे, पण ते त्यातून त्यांच्याच एका म्हणजे रामानुजाचार्यांच्याच एका भावाच्या मदतीने त्यातून ते सुटले होते. दुसरं, सर्वम खलु इदं ब्रह्म याचा अर्थ सुद्धा रामानुजाचार्यांनी वेगळा केला. हे सर्व विश्व म्हणजे ब्रह्म आहे, त्याच्यापुढे तज्जलान असा शब्द असं पद आहे. तज्जलानिती शांतम उपासित असं पुढचं पद आहे. तेव्हा उपनिषदामध्ये पद येतं ते घेऊन रामानुजाचार्य काय म्हणतात, की हे विश्व ब्रह्मातून उत्पन्न झाले आहे, ब्रह्मातच ते स्थित आहे आणि ब्रह्मातच ते लय पावते, हो ना. तर असं म्हणावं लागतं की ब्रह्माने ते व्यापलंय. ते थोडंसं एक्सटेंड करतात, म्हणजे अर्थ थोडासा आणखी पुढे नेतात. म्हणजे अगदी पदाचा अर्थ जसा व्याकरणाप्रमाणे आहे तसा तसा न ठेवता व्याकरणाला धरूनच पण थोडासा वाढीव अर्थ ते घेतात. म्हणून ते त्यांनी काय केलं की हे जे सर्वम खलु इदं ब्रह्म हे खरं आहे, पण ब्रह्माने ते व्यापलेलं पण आहे. जरी ब्रह्मात स्थित असलं, ब्रह्मात लय पावत असलं आणि ब्रह्मातून उत्पन्न होत असलं तरी सुद्धा ते कसं आहे, तर ते व्यापक आहे. ब्रह्माने ते व्यापलेलं आहे असं म्हणावं लागतं. जसं मासा पाण्यात जन्मतो, पाण्यातच वाढतो, पाण्यातच मरतो, पण तो पाणी कधी होत नाही. हा थोडासा फरक आहे अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत मध्ये. मासा पाण्यात वाढतो, पाण्यात जन्मतो, पाण्यातच विहरतो आणि तिथेच तो विलय पण पावतो. तर तो कधी पाणी नाही होऊ शकत. तसं विश्व कधीच ब्रह्म होऊ शकत नाही असं ते म्हणाले. आणि साहजिकच गुरूंना ते आवडलं नाही. तसं नेह नानास्ति किंचन असं जे पद आहे, म्हणजे या सृष्टीतील वस्तू या वेगवेगळ्या नसून मोती जसे एका धाग्यात गुंफलेले असतात, तसं विश्वातील विविध वस्तू ब्रह्म या धाग्यात एकत्र गुंफलेल्या आहेत. त्यांनी विश्व तयार झालं. सर्व वस्तू एकत्र आल्याने एकमेकांशी समानता दाखवतात. माळेमध्ये जसे मोती असतात तसे एकमेक समान असतात, ते एकमेकांशी समानता दाखवतात. पण यावरून अनेकता नाकारता येत नाही. म्हणजे माळ अशी एक जरी बघत असलो आपण तरी प्रत्येक मोती त्यातला वेगवेगळा आहे. त्यामुळे त्या प्रकारे आपण विश्व पाहायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मगाशी मी स्तोत्र रत्नम या यामानवाचार्यांचा स्तोत्राचा उल्लेख केला होता. त्यांना गुरु मानून रामानुज त्यांना भेटायला गेले. पहा इथे कशी एक वेगळ्या प्रकारचं गुरु शिष्याचं नातं आहे की जे आपल्याला इतर कुठेच दिसत नाही, ते आपल्याला दिसतं. काय झालं, ते भेटायला गेले असताना नुकतंच त्यांच्या गुरूंचं म्हणजे यमुनाचार्यांचं देहावसान झालं होतं. मग रामानुजाचार्यांना रडू कोसळले की ज्यांना आपण गुरु मानून होतो त्यांचं देहावसान झालेलं आहे.
पण नंतर त्यांनी काय केलं की यमुनाचार्यांच्या शरीराकडे जरा बारकाईने बघितलं आणि जणू काही ते त्यांच्याशी बोलताहेत असं वाटलं इतरांना. पण त्यांना असं दिसलं की यमुनाचार्यांच्या उजव्या हाताची 3 बोटं घट्ट मिटलेली आहेत. पहा वैशिष्ट्य त्यांचं. मग त्यांनी इतर शिष्यांना विचारलं की हे नेहमी असेच बसायचे का? 3 बोटं अशी घट्ट मिटून बसायची त्यांची पद्धत होती का? तर शिष्य म्हणाले नाही बुवा तसं काय नाही, ते सरळ असायचे. मग त्याच्यावरती रामानुजाचार्यांनी 3 श्लोक केले. प्रतिभा कशी असते आणि दैवी जन्म कसा असतो ते आपल्याला याच्यावरून समजतं. म्हणजे महत् कार्य या लोकांकडून कसं होतं याचं आपल्याला जे आश्चर्य वाटतं ते यामुळे वाटतं की जे इतरांना समजत नाही ते त्यांच्या लक्षामध्ये येतं आणि त्यातून ते कसा अर्थ घेतात आणि पुढे केवढं मोठं कार्य करतात त्याचं हे अगदी उदाहरण आहे. त्यांनी त्याच्यावर 3 श्लोक केले आणि त्याची प्रतिज्ञा केली की मी वैष्णव धर्म दृढ करेन. यामुळे स्तोत्र रत्नामध्ये तेच आहे. मला एकदा असं वाटलं होतं की आपल्याला ते स्तोत्र म्हणून दाखवावं पण वेळ तेवढा पुरणार नाही म्हणून माझ्याकडे ते ग्रंथ आहे तो. मी वैष्णव धर्म दृढ करेन, अज्ञानी लोकांना पंचसंस्कार करून शुद्ध करेन, तिरुव्यामोली म्हणजे द्रविड वेद शिकवेन. द्रविड वेद शिकवायचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. श्रीमन नारायणाला शरण जायला सांगेन म्हणजे प्रपत्ती जी आहे भक्तिभावामधली ती इथं त्यांनी सांगितलेली आहे. हे त्यांची पहिली प्रतिज्ञा होती. दुसरं त्यांनी असं सांगितलं की मी वैष्णव पद्धतीने ब्रह्मसूत्रावर श्री भाष्य लिहीन आणि वैष्णवाद्वैत ज्ञान म्हणजे सत्तत्वज्ञान देईल. ही त्यांची दुसरी प्रतिज्ञा. आणि तिसरं व्यासांनी लिहिलेले जे विष्णू पुराण आहे जे ईश्वर जीव आणि जगत च ज्ञान देतं त्याचा अभ्यास करणाऱ्याला वैष्णव म्हणेन. वेदव्यास पराशर असं त्यांना मी योग्य उपाधी पण देईन. त्या 3 मिटलेल्या बोटांसाठी गुरूंच्या त्यांनी 3 प्रतिज्ञा घेतल्या. आता ही 3 वचनं त्यांनी दिल्याबरोबर असं म्हटलं जातं की त्यांच्या गुरूंची ती 3ही बोटं यमुनाचार्यांची उलगडली असं म्हणतात. पुढे ते आणखीन ज्ञान घेण्यासाठी वय लहान होतं अजून त्यांचं. त्यांनी कांचीपूर्ण या शास्त्रींनी म्हणजे त्या गुरूंनी एक वरदराज विष्णूंचा निरोप रामानुजाचार्यांना सांगितला. वरदराजाचं मंदिर आहे ना दक्षिणेमध्ये आहे. मी पाहिलेलं आहे ते मंदिर. तर त्यांचा निरोप असा सांगितला की 6 गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यांना. पहिलं असं सांगितलं की वरदराजाने म्हणजे आता हे जे बोलतायत ते वरदराज विष्णूंचा निरोप सांगतायत त्यांच्या शब्दामध्ये, विष्णूच्या शब्दामध्ये, भगवान विष्णूंच्या, की मीच ब्रह्म आहे, प्रकृतीचे कारण आणि प्रकृती ही विश्वाचं कारण आहे. दुसरा मुद्दा, जीव व ईश्वर यांच्यातील भेद स्वयंसिद्ध आहे. जीव आणि ईश्वर कसे आहेत? भेद आहे दोघांमध्ये, स्वयंसिद्ध आहे. ईश्वरचरणी प्रपत्ती हेच एकमेव अंतिम सुख किंवा मोक्ष आहे, हे त्यांचा तिसरा मुद्दा होता. या ठिकाणी मोक्षाची व्याख्या अद्वैतापेक्षा वेगळी आहे. खरं आहे अद्वैत पण ते विशिष्ट प्रकाराने असल्यामुळे ते आता आपल्याला कळेल हळूहळू. आपण पाहूया की कसं त्यांनी विशिष्ट अद्वैत तत्वज्ञान मांडलेलं आहे. की कसं आहे की प्रपत्ती ईश्वरचरणी पूर्ण प्रपत्ती हेच अंतिम सुख म्हणजे तोच मोक्ष आहे. चौथा मुद्दा त्याने असं सांगितला की जीवनाच्या अंतिम समयी जरी माझं नाव घेतलं तरी मोक्ष मिळतो. आता जीवनाच्या अंतिम समयी एकदम थोडं देवाचं नाव येणार आहे, जन्मभर घेतलं तरच येईल ना. पण हा मुद्दा त्यांनी सांगितला की जीवनाच्या अंतिम समय म्हणजे आम्हाला इथे तुकाराम महाराज आठवतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. या आधी खूप प्रयत्न त्यांनी केले. तर जीवनाच्या अंतिम समयी जरी माझं नाव घेतलं तरी मोक्ष मिळतो. पाचवं त्याने असं सांगितलं की भक्तांना शरीर सोडल्यावर मुक्ती मिळते, जीवन मुक्ती नाही. हा थोडा शंकराचार्यांपेक्षा भेद आहे. आपण काय आपल्याकडे जीवनमुक्ती आणि विदेह मुक्ती, नंतर मृत्यूनंतरची म्हणजे देह सोडल्यानंतरची मृत्यू
मुक्ती असं आपल्याकडे सांगितलं जातं. जीवनमुक्ती, विदेहमुक्ती ही आपण मानतो. पुढे बघूया आपण, बारीक बारीक फरक आहेत हे, पण पुढे बघूया. हे आपण भगवान विष्णूंचा म्हणजे वरदराज विष्णूंचा निरोप पाहतो. आणि 6वं आहे ते गुरु शरणता. गुरूंना शरण जाणे हे खूप मोठं त्यांच्याकडे महत्वाचं समजलं जातं. तसं इथे आपल्याकडचा भक्ती संप्रदाय आहे, त्यामध्ये सुद्धा आपण गुरुना शरण जाणं, गुरूंच्या ठिकाणी प्रपत्ती हे आपणही समजतोच. आणि आगमामध्ये याविषयी जास्त म्हणजे गुरुपादुकांची पूजा, गुरूंची पूजा, गुरूंची आज्ञा मानणे वगैरे असं सांगितलेलं आहेच आहे. वैष्णव दीक्षा त्यांनी जी सांगितली त्याच्यामध्ये शंख आणि चक्र मुद्रा दोन्ही हातावर घेतात, पण वैदिक मंत्र त्याबरोबर म्हणतात. जे वेद शिकतात यांच्याकडे, या श्री संप्रदायामध्ये वेद प्राधान्य आहेच आहे, वेदाधिष्ठितच आहे. आणि वैष्णव मंत्र देतात, त्याला ते पंचसंस्कार असं म्हटलं जातं. अजूनही आहेत, म्हणजे माझ्या ओळखीचे काही वैष्णव कुटुंब आहेत, त्यांच्याकडे हे पंचसंस्कार होतात, मुद्रा पण हातावर घेतात. आणि 5 शुद्ध करणारे विधी आहेत त्यांच्याकडे. ते म्हणजे यज्ञ, अंकन, ऊर्ध्व पुंड्र. अंकन म्हणजे मुद्रा उठवणे, ऊर्ध्व पुंड्र उपगंध लावायचं, मंत्र, दास्य, त्यानंतर रामानुजाचार्यांनी एवढं झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. पत्नीला त्यांनी माहेरी पाठवून दिलं होतं. तमिळ ग्रंथ शिकले ते अलवारांचे, आणि याचं खूप मोठं लिटरेचर आहे. तमिळांचं संगम लिटरेचर किंवा संगम लिटरेचर असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये वेद वगैरे सगळे तमिळ भाषा, असं अगस्त्य ऋषींनी तमिळ लिपी शोधून काढली असं म्हटलं जातं. आणि अगस्त्यनी तमिळमध्ये वेद लिहिले असं पण मी उल्लेख वाचलेला आहे. पहिलं जे मी सांगितलं त्यांना की यादव प्रकाश हे त्यांचे गुरु होते, तर तेच पुढे त्यांचे शिष्य झाले. इतका परिवर्तन रामानुजाचार्यांनी त्यांच्यामध्ये केलं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गुरूंनी त्यांना जो वैष्णव मंत्र दिला होता, तो त्यांनी खूप प्रसारित कसा केला ते मोठं पाहण्यासारखं आहे. कारण ही गोष्ट प्रसिद्ध आहे. कांची मंदिराच्या गोपुरावरती ते चढले, समोर भक्तांचा आणि लोकांचा मोठा जमाव जमला. तर कारण हळूहळू ह्यांचं जे वैष्णव संप्रदायाचे जे त्यांनी तत्वज्ञान मांडणी सुरू केली, आश्रमामध्ये राहिले, ती कथा तुम्हाला माहिती आहे म्हणून मी त्यांचं चरित्र काही इथं मध्ये मध्ये घेत नाहीये, पण तरी सुद्धा थोडीशी आठवण करणं आवश्यक आहे. कारण त्यांच्या आश्रमामध्ये मग त्यांचा भक्त परिवार पण खूप जमला, म्हणजे शिष्य परिवार त्यांचा होता तो खूप होता. रंगनाथाची खूप त्यांनी सेवा केली होती. तर ते कांचीपुरमला राहत असताना मंदिराच्या गोपुरावर चढले, समोर भक्तांचा आणि लोकांचा मोठा जमाव जमला होता. कारण त्यांच्या आश्रमामध्ये, त्यांच्या या मठामध्ये खूप त्यांचे शिष्य राहत होते, आणि लोकांमध्ये सुद्धा तेव्हापर्यंत त्यांचा चांगला प्रसार झाला होता. त्या जमावाला उद्देशून ते काय म्हणाले, फार महत्वाचं आहे हे. बंधू भगिनीनो, तुम्ही मला स्वतःपेक्षाही अत्यंत प्रिय आहात. जर तुम्हाला संसार दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं असेल, तर माझ्या मागे 3 वेळा हे मंत्ररत्न म्हणावे. हे कसं होतं की गुरूंनी शिष्याला दीक्षा द्यायची, त्यामध्ये मंत्र द्यायचा. हा मंत्र असं सगळीकडे ओपन करायचा नसतो, किंवा असं समाजामध्ये एकदम सगळ्यांना द्यायचा नाही. मोठा मॉब जमलाय, मोठा पेंडाल घातलेला आहे, लाखो लोक तिथे ऐकायला आलेले आहेत, अशा वेळेला हा मंत्र देण्याची किंवा कुठलेही आपल्याकडे मंत्र द्यायची पद्धत नाही. तो गुरु शिष्य असाच दिला जातो. पण आपल्याकडे जसं म्हणतात की श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र समर्थांनी सिद्ध करून सगळ्यांना दिला, तसं इथे मला त्याची थोडीशी आठवण येते की ते म्हणाले की जर तुम्हाला संसार दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं असेल, तर माझ्या मागे 3 वेळा हा मंत्र म्हणा. हे मंत्र रत्न असं त्यांनी म्हटलंय. तो मंत्र कोणता? ओम नमो नारायणाय, हा तो मंत्र. जसे भुकेलेल्या मनुष्याला अन्नाचं महत्व असतं, तसं हा मंत्र महत्वाचा आहे.
असं ते म्हणाले. आणि हे ऐकल्यानंतर शिष्य परिवार खूपच खुश झाला. सामान्य लोक पण तिथे होते, ते अतिशय आनंदित झाले. त्यामुळे तिथपासून रामानुजाचार्यांना उभय विभूतीपती उड्डय्यवर असं म्हणू लागले. त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये श्रीभाष्य, गद्यत्रय, श्रीरंग गद्य, श्री वैकुंठ गद्य असे त्यांचे ग्रंथ आहेत. आता त्यांचं श्रीभाष्य जे प्रसिद्ध आहे, ब्रह्मसूत्रावरचं भाष्य, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. आता हे हे त्यांनी कशावरून घेतलं? शंकराचार्यांचं तर आहेच आहे ब्रह्मसूत्रावरचं भाष्य, पण तरी सुद्धा रामानुजाचार्यांनी त्यावरती भाष्य का लिहिलं, कशासाठी लिहिलं, कशा पद्धतीने लिहिलं, ते त्यांच्या श्री वैष्णव पद्धतीची, त्या संप्रदायाच्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. असं झालं की बोधायन वृत्ती नावाची एक टीका ब्रह्मसूत्रावर होती आधीपासून, आणि त्यांनी ते ऐकलं होतं. तर ते काय, त्यांना असं वाटलं की या बोधायन वृत्तीचा आपण आधार घ्यावा. मग ते कुठे सापडेल, तर ते काश्मीरमध्ये शारदा पीठात तो ग्रंथ आहे असं त्यांना समजलं, आणि त्यामध्ये हे विशिष्ट अद्वैत तत्वज्ञान आहे असं त्यांना समजलं होतं. मग आता तिथे जाऊन ते घेण्यासाठी त्यांना मोठा प्रवास करावा लागला. श्रीरंगम यापासून ते तिथपर्यंत, म्हणजे रंगनाथाच्या मंदिरापासून काश्मीरपर्यंत त्यांनी शिष्यांच्या बरोबर प्रवास केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्या ग्रंथाची मागणी केली, पण तिथले लोक, ते काही शास्त्री जे लोक होते तिथे, ते काही त्यांना तो ग्रंथ देईनात, आणि त्याची वृत्ती पण, म्हणजे आवृत्ती पण काढून दिली नाही त्यांनी. मग असं म्हणतात की स्वतः सरस्वतीने त्यांच्या हातामध्ये हा ग्रंथ दिला, आणि तो ग्रंथ घेऊन ते निघाले. पण तिथल्या लोकांच्या लक्षात आल्यावर ते पुन्हा गेले त्यांच्या मागे आणि तो ग्रंथ घेऊन आले. पण त्यांचा जो एक शिष्य होता तो म्हणाले की मी हा सगळा ग्रंथ वाचून पाठ केलाय. रात्रभर आपण प्रवासामध्ये असताना मी झोपलो नाही, त्याऐवजी हा ग्रंथ मी पाठ केला. त्यांनी तो जसाच्या तसा लिहून काढला. हे फार मोठं वैशिष्ट्य, म्हणजे भारतामध्ये बुद्धिमत्तेची पराकाष्ठा आहे. अजूनही तेवढी हुशार विद्यार्थी मुलं आपल्या समाजामध्ये आहेत, आणि हेच आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. नवीन पिढीमध्ये सुद्धा अशी बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी आपल्याला मिळतात, आणि आज आपण पाहतो की जगामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आपल्या भारतातले लोक आहेत, जे ही बुद्धिमत्ता आपल्याकडे पूर्वीपासून आहे. त्यावेळेपर्यंत रामानुजाचार्यांच्या श्री वैष्णव संप्रदायाचा खूप प्रसार झाला होता. त्याने यतिराज म्हणत होते. तेव्हा यतिराज म्हणाले की आता याच्यावरती त्यांच्या शिष्याने जो ग्रंथ हा सगळा लिहून काढला होता, बोधायन वृत्ती, तो त्यांनी आधाराला घेतला. मग ते असं म्हणतात की मूलतः जीव हा नित्य आहे आणि ज्ञाता आहे. तो जाणीवयुक्त असून जाणणे हा त्याचा विशेष धर्म आहे. हे वेदांतामध्ये पण आहे ना, अद्वैत तत्वज्ञान पण. गीतेमध्ये ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन असं म्हटलंय. त्याच्यावरून ते असं म्हणतात की जीव हा अवलंबून आहे ईश्वरावर, स्वतंत्र नाही. ईश्वर हा जीवाचा आत्मा आहे. ईश्वर हा पूर्ण, इथं त्यांनी शेषीन आणि शेष असे दोन पद वापरलेली आहेत. शेषीन हा ईश्वर आहे, परिपूर्ण आहे, आणि जीव हा अंश आहे, शेष आहे. अद्वैतामध्ये आपण काय म्हणतो, जीवो ब्रह्मैव नापरः. पण इथं ते काय म्हणतात, ईश्वर हा शेषीन आहे आणि जीव हा शेष आहे. म्हणजे जीव हा ज्ञातृत्वासह, हे पण वैशिष्ट्य अद्वैताप्रमाणेच आहे, ज्ञातृत्व आहे जीवामध्ये, पण तरी सुद्धा विष्णू शेषत्व आहे. हा त्यांचा फरक आहे फक्त. विष्णूचा शेष अंश आहे, ज्ञातृत्व आहे, नित्य आहे, पण हा अंश आहे त्याचा. एका अर्थी तो विशिष्ट व अंशही आहे. म्हणजे जीव हा विशिष्टतेने पण आहे आणि अंशही आहे, म्हणून याला विशिष्टाद्वैत तत्वज्ञान असं म्हणायला लागेल.
जीव विशिष्ट ब्रह्म. जीव कसा आहे? विशिष्ट आहे, शेष आहे. शेषीन ईश्वर आहे, म्हणजे भगवान विष्णू त्यांचे. पण ज्ञातृत्वासह आहे आणि त्याच वेळेला तो विष्णूचा शेष पण आहे. दोन्ही आहे. म्हणजे एका अर्थी तो विशिष्ट असून अंश आहे, म्हणजे भगवंताचा अंश आहे म्हणून भगवंत नाही. जीव ब्रह्मैव नापरा नाहीये, हा अंशच राहतो भगवंताचा, त्या ब्रह्मत्वाचा. पण तरी सुद्धा ब्रह्मत्वाचं ज्ञातृत्व हे त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? विशिष्ट अद्वैत. म्हणून त्यांनी काय केलं की मालक आणि दास अशी संकल्पना केली. श्री विष्णू हा मालक आहे, जीव हा दास आहे. मग कशासाठी असतो दास? मालकाचं काम करायला. दासाला स्वतःचं मत नसतं, दासाला स्वतःचं काही काम करण्याची मुभा नसते. दास हा मालक नाहीये, विष्णू हा मालक आहे. त्याचं जे काम असेल तो हा दास करतो. म्हणजे इथे दासत्व जास्त महत्वाचं आहे. श्रीभाष्याशिवाय वेदांत दीप, वेदांत सार, वेदार्थ संग्रह आणि गीता भाष्य असे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आता विशिष्ट अद्वैताचं आणखी एक वैशिष्ट्य सांगते की मर्यादित अद्वैत आहे. गंमत पहा, खरं थोडंफार आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा हा जो किंचितसा भेद आहे ना, तो यामध्ये खूप वेगळ्या प्रकाराने सांगितलेला आहे. आपल्याकडे भक्ती आहेतच ना, नवविधा भक्ती. वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या नात्याने आपण ईश्वराशी जोडलेले जातो ना त्या नवविधा भक्तीमध्ये. तसं इथं त्यांनी दासत्व हे महत्वाचं मानलेलं आहे. आता इथे मर्यादित कसं आहे अद्वैत ते पण पाहूया आपण, की ब्रह्म एकच आहे पण अंतर्गत भेद आहे. थोडस हे तत्वज्ञान क्लिष्ट आहे, पण तरी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. कारण हे थोड्या वेळामध्ये इतकं व्यवस्थित समजून सांगणं होणार नाही, पण तरी सुद्धा जेवढं सांगता येईल तेवढं मी प्रयत्न करते. की कसं आहे की अंतर्गत भेद कोणता आहे, तर अचित, चित आणि ईश्वर. कसा भेद आहे? अचित, चित आणि ईश्वर. पण आपण सच्चिदानंद म्हणतो की नाही, म्हणजे चित, कॉन्शियसनेस, जाणीव सगळीकडे आहे. थोडासा भेद आहे. जीव आणि जग खरं आहे असं ते म्हणतात. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणत नाहीत ते. विश्व खरं आहे, जीव पण खरा आहे. पण जीव आणि विश्व हे ब्रह्मावर अवलंबून आहेत, स्वतंत्र नाहीत. विश्व पण ब्रह्मावर अवलंबून आहे, जीव पण ब्रह्मावर अवलंबून. नंतर द्रव्य आणि अद्रव्य असे दोन भाग आहेत या विश्वामध्ये. अद्रव्य आहे ते 10 प्रकारचे आहे. द्रव्य बदलत राहतं. अद्रव्य 10 प्रकारचं कोणतं आहे? तर पंचमहाभूते, सत्व रज तम शक्ती, संयोग्य आणि आधार, सबस्टन्स. हे 10 आहेत. म्हणजे 5 महाभूत झाली, 6वं तत्व, सत्व, सत्व रज तम हे गुण, 8वी शक्ती, 9वं संयोग्य आणि 10वं सबस्टन्स म्हणजे आधार. त्यामुळे द्रव्य बदलत राहतं, अद्रव्य हे बदलत नाही. विशेष बदलत नाही, विशेषण बदलते. बरोबर आहे ना, आपण एखाद्या मुलाला वेगवेगळी विशेषण लावू शकतो, पण त्याचं विशेष नाम नाही बदलत. प्रकृतीचे 3 गुण त्यांनी मान्य केलेत, सत्वरजतम. आणि जीव हा ईश्वराचा एक प्रकारचा भाग आहे. ईश्वर हा अंतस्थ नियामक आहे हे त्यांनी स्वीकारलंय उपनिषदामधलं. अंतर्यामी राहून दमयती असं म्हणलंय ना उपनिषदात, ते त्यांनी घेतलेलं आहे. कर्ता भोक्ता आहे ईश्वर. हा, नंतर जाणीव शुद्ध नसणं म्हणजे संसार. ज्ञान किंवा जाणीव ही शुद्ध नाहीये म्हणजे तो संसार आहे. आणि तो संसार कशाने येतो? ते पण पूर्वजन्म मानतात, मागचा जन्म, पुढचा जन्म. तो मागील जन्मांच्या कर्माने येतो. नित्य, बद्ध, मुक्त असं 3 प्रकारचे जीव ते मानतात. आणि ईश्वर कसा आहे? पूर्ण सत्य आहे, करुणापूर्ण आहे, अमर्याद आहे. या ठिकाणी त्यांनी आगमाचं तत्वज्ञान घेतलेलं आहे.
थोडस 5 आकारामध्ये ईश्वर प्रकटतो हे त्यांनी आगमाप्रमाणे घेतलेले. त्याच्यामध्ये पर पर म्हणजे परमात्मा, पर वासुदेव असं म्हटलं जातं. निर्गुण निराकार असं त्याचं तत्व. पण व्यूह म्हणजे उलगडणे, स्वतःला उलगडतो तो. कसा उलगडतो? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध असं आगमामध्ये म्हटलेलं आहे. ही त्याचे व्यूह रूप आहेत. आणि विभव म्हणजे त्या व्यूहांची विभव रूप आहेत. आपण जे संध्येमध्ये 24 नावं घेतो ती आगमामध्ये त्याची विभव रूप म्हणून सांगितलेत. आणि तिथे त्याने असं सांगितले की विभव रूपामध्ये अवतार घेतला जातो, व्यूह रूपामध्ये अवतार नाही घेतला जात. विभव रूप हे अवतार घेतला जातो. आणि अंतर्यामी आणि अर्चा म्हणजे 5 आकार कोणते सांगितले आपण? ईश्वर जो 5 आकारामध्ये प्रकट होतो तो पर, व्यूह, विभव, अंतर्यामी आणि अर्चा. अर्चा म्हणजे पूजेसाठी असणारं रूप आहे. ईश्वर काय करतो तर पापी मनुष्याचा उद्धार करतो. जीवात्मा जो आहे त्याला ब्रह्म आणि जग जाणण्याची क्षमता आहे, ज्ञातृत्व आहे त्याच्यापाशी. तरी सुद्धा त्यांचं वेगळेपण इथं आहे की स्वरूपभूत ज्ञानापेक्षा हा आत्मा वेगळा आहे असं त्यांचं. ज्ञान आणि आत्मा एक नाही, ज्ञानापेक्षा आत्मा वेगळा आहे आणि त्याची ब्रह्म जाणण्याची क्षमता पण वेगळी आहे. तो इंद्रियांच्या द्वारे जाणता येत नाही ब्रह्म, पण मनाच्या द्वारे इंद्रियांच्या सहाय्य घेऊन साधना करून तो जाणता येतो असं नाही. त्याशिवाय सुद्धा ज्ञान होऊ शकतं असं ते सांगतात. त्याला त्यांनी सत्ख्याती असं नाव दिलंय. म्हणजे कसा आहे तो? इंद्रिय, मन यांच्या साह्याने तो जाणता येत नाही. नामस्मरण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याशिवाय सुद्धा भगवंताचं ज्ञान होऊ शकतं. त्याला त्यांनी सत्ख्याती असं म्हटलंय. त्यांचं पुढे म्हणणं असं आहे की जेव्हा जाणीव शक्ती जी आहे, जाणण्याची क्षमता, ती एखाद्या वस्तूच्या संपर्कात येते तेव्हा ती वस्तू त्या आत्म्याला त्याची ओळख करून देते. म्हणजे आपण एखादा पाण्याचा तांब्या भरलेला बघितला तर ती जाणीव तिथपर्यंत जाते, ती जाणीव त्याचं रूप घेते आणि ती जाणीव आत्म्याला तत्स्वरूप होते आणि तो वस्तू त्याला ती समजते. म्हणून जाणीव जी आहे तिच्यामुळे हे ज्ञान होतं आणि जाणीव त्या वस्तूचं रूप घेते. मनाचे रागद्वेषादी भाव हे त्या जाणीवेचे गुण आहेत असं त्यांनी सांगितले. पुढे ते असं म्हणतात की निर्विकल्प असं काही नसतं. निर्विकल्प अशी कोणती गोष्ट नाही. अव्यक्त ब्रह्म ही संकल्पना रामानुजाचार्यांना मान्य नाही. नेती नेती या उपनिषद पदाबद्दल सुद्धा ते म्हणतात की काहीतरी वस्तू आहे म्हणून ते नाही म्हणून सांगतात. म्हणजे आपण थोडस घरातलं जर उदाहरण घेतलं तर आपण म्हणतो की रवा आहे का घरामध्ये? जे आता गृहिणी ना समजेल हे की ते आपण नाही म्हणतो म्हणजे रवा नसतोच असं नाहीये, त्या ठिकाणी त्याची उपस्थिती नाही असं. म्हणजे काहीतरी वस्तू असते त्याशिवाय त्याला हे नाही ते नाही असं म्हणतात. ज्ञान हे सत्य गोष्टीचे म्हणजे उपलब्ध गोष्टीचं ज्ञान असतं. जे नाहीच आहे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे काहीतरी आहे ना, ब्रह्माचं ज्ञान होतं म्हणजे ब्रह्म काहीतरी आहे. जे नाहीये त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. उदाहरण दिलं दृष्टांत, अलात चक्रात जसे अग्निगोल दिसतो तो खरा नसतो, पण प्रत्येक ठिणगीमधलं जे अंतर असतं ते जाणवत नाही, कारण जोरात फिरवलं जातं म्हणून. तसं आहे. किंवा रजत शुक्तिका, पिवळा शंख, हे सुद्धा असंच समजलं जातं ना की काहीतरी आहे त्याच्यावर वास होतो. दोरी पडलेली आहे म्हणून सर्पाचा वास होतो ना. दोरीच जर नसती तर सर्पाचा वास झाला असता का? होणार नाही की नाही. तसं ते म्हणतात की रजत शुक्तिका, शिंपला पडलाय चांदी वाटते, शंख पिवळा असं. या संसारातलं जे सगळं ज्ञान आहे ना ते अर्धसत्य उलगडतं. म्हणजे संसारातल्या भौतिक गोष्टींचं जे ज्ञान आहे ते अर्धसत्य उलगडतं, पूर्ण सत्य समजत नाही. पण परिपूर्ण ज्ञान झाल्यावरती सगळं सत्य उलगडतं.
बराचसा वेदांत पण त्यांनी घेतलेला आहे, पण तरी सुद्धा थोडं वैशिष्ट्य त्यांनी काढलेलं आहे. फार म्हणजे फरक वाटत नाही त्याच्यामध्ये. श्री रामानुजाचार्य म्हणतात की ब्रह्म विश्व उलगडताना विश्वव्यूह म्हणजे विऊह, असं आपण उहापोह सुद्धा म्हणतो ना, मराठीमध्ये शब्द आहेच एक. तेव्हा जेव्हा उलगडतो ब्रह्म, विश्व उलगडत असतं, तेव्हा जीवात्म्यासाठी त्यांच्या त्यांच्या चांगल्या वाईट वृत्तीप्रमाणे ते निर्माण करतो. म्हणजे जगामध्ये चांगलं वाईट दोन्ही पण आहे ना. सुंदर आहे तसं बिभत्स पण आहे, प्रेम आहे तसं भलता राग क्रोध सुद्धा आहे, है ना. सुंदर वस्तू आहे तिथे घाणेरडी वस्तू पण आहे. म्हणजे हे कर्माप्रमाणे जीवात्म्यांसाठी त्यांच्या त्यांच्या चांगल्या वाईट वृत्तीप्रमाणे ते निर्माण करतात. काही गोष्टी स्वतःच्या वृत्तीप्रमाणे सुखद असतात किंवा दुःखद असतात. काही इतर गोष्टी ज्या असतात ते वैयक्तिक अनुभवासाठी थोड्या काळासाठी असतात, बाधक किंवा बाध्य असतात. रामानुजाचार्य 3 प्रमाण मानतात ज्ञानाची. आपल्याला माहिती आहे की ज्ञानाची प्रमाण आहेत. उपमा, अनुमान, उपमान, प्रत्यक्ष शब्द प्रमाण, आपण आपल्याला प्रमाण माहिती आहेत. तर ते 3च मानतात. उपमान ते मानत नाहीत. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही 3 प्रमाण रामानुजाचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये आहेत. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की आध्यात्मिक साधना कर्मयोगापासून सुरू होते. या ठिकाणी आपल्याला गीता रहस्य आठवतं, भगवद्गीता आठवते. ते सांगतात की पूजा, तपश्चर्या, दान, तीर्थयात्रा यांनी शुद्धीकरण होतं मनाचं. आणि साधक योग मार्गाचा, ज्ञान योगाचा अधिकारी होतो. इथं काय म्हणलंय त्यांनी की ज्ञान योगाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी या साधनांची मदत होते. आणि मग त्याला असं समजतं की आत्म्याचं खरं स्वरूप जड वस्तूंपेक्षा वेगळं आहे आणि तो ब्रह्माचा एक अंश आहे. यातून त्याला हळूहळू ईश्वराचं ज्ञान कळायला लागतं आणि हे ज्ञान भक्ती आणि प्रपत्तीकडे त्याला नेते. या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरी पण आठवते, है ना. त्यांनी पंचम पुरुषार्थ म्हणलेले आहे ना भक्तीला, ज्ञानोत्तर भक्ती. तसं हे ज्ञान भक्ती किंवा प्रपत्तीकडे नेते आणि त्याने आपल्याला ईश्वराचं दर्शन होतं. भक्ती म्हणजे काय आहे, तर भगवंताचे प्रेमयुक्त चिंतन. भक्ती म्हणजे काय म्हटलंय, भगवंताचे प्रेमयुक्त चिंतन. आणि हे चिंतन कसं आहे, थोड्या काळासाठी नाही बरं, ध्येय प्राप्तीपर्यंत चिंतन आहे. उपासना थोडा वेळ नाही करायची, सतत करायची. इथं अनुसंधान आपल्याला आठवतं गोंदवलेकर महाराजांचं. आता यासाठी चिंतनासाठी सहाय्यक घटक कोणते आहेत बघा, काय लागतं भक्ताला सुद्धा, तर विवेक. विवेक वैराग्य आपल्याला माहिती आहे, शमदमादी जी षटसंपत्ती आणि शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. तर हे जे आहे विवेक. दुसरं म्हणजे वैराग्य, त्याला त्यांनी विमोक म्हटलेलं आहे. नंतर अभ्यास, शास्त्राचा अभ्यास जो आहे, त्यांनी जे तमिळ वेद लिहिले ना, द्रविड वेद, त्याचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. जर खूप मला सांगायचं खूप आहे, पण असं खूपच सांगत गेलं तर आपलं एका तासामध्ये व्याख्यान आपलं पुरं होणार नाही. त्यामुळे असं थोडंसं वाटतं पण की अर्धवट सांगितलं जातंय, पण त्याला काही इलाज नाही. ते द्रविड वेदांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर पंचमहायज्ञ क्रिया सांगितल्यात त्यांनी. नंतर अहिंसादी गुण म्हणजे कल्याण आणि आनंदी राहणे, म्हणजे अनवसाद असं म्हणलं. अदुःख दर्शन, आपण गीतेच्या ह्याच्याबद्दल बघितलं तर अदुःख दर्शन, किंवा बुद्धांच्या याच्यामध्ये पण आहे बघा तत्वज्ञानामध्ये, अदुःख दर्शन. म्हणजे त्यांनी काय काय सांगितलं, विवेक, विमोक, अभ्यास, पंचमहायज्ञ क्रिया, अहिंसादी गुण म्हणजे कल्याण किंवा आनंदी राहणे, म्हणजे अनवसाद, आणि अनुधर्म, अनुधर्ष सांगितलंय. अनुधर्ष म्हणजे काय, नैराश्य, वृत्तीचा निराश. हे आहे आपल्याला सगळ्यांना तसे माहितीचे शब्द आहेत. आपल्या भक्ती संप्रदायामध्ये आपण हे शब्द वापरतो सुद्धा,
किंवा योग साधनेमध्ये सुद्धा अहिंसादी आपल्याला माहिती आहे. नंतर आपल्या धार्मिक याच्यामध्ये आपण पंचमहायज्ञ मानतोच आहे. आपल्या धर्मसूत्रांच्या मधला म्हणजे वेदांत पण येतो इथं, थोडे धर्मसूत्र येतात, पुराणामध्ये विष्णू पुराण येतं आणि भक्ती संप्रदायामध्ये भक्ती या ठिकाणी येतं, आणि हे योगामधले पण अनुशासन ज्याला आपण म्हणतो ते येतं याच्यामध्ये. तर अनुदर्श म्हणजे काय? वृत्ती निरास. योगस्तु चित्तवृत्ती निरोध हा असं सांगितलेलंच आहे. तेव्हा वृत्तीचा निरास इथं निरोध नाही म्हणलं नुसतं, तर निरास असं म्हणणं अनुदर्श हे त्यांनी सांगितलेले आहेत. याला म्हणायचं भक्ती. भक्तीमध्ये हे सगळं येतं त्यांच्यात, त्यांच्याप्रमाणे. अनादि अनंत म्हणजे अगदी अंतिम स्थिती, शेवटची स्थिती कोणती आहे भक्तीमध्ये? तर ईश्वराशी सतत संबंधित राहणे, ईश्वराशी सतत संबंध जोडणे. हा संबंध कसा? या ठिकाणी भक्तीचा परिपाक आहे. आणि प्रपत्ती म्हणजे पूर्ण शरणागती. मी माझं हे सगळं ईश्वरार्पण करणे, भगवद्गीतेप्रमाणे. भक्तावर कायमस्वरूपी ईश्वर कृपेचा वर्षाव होणे. प्रपत्ती पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पूर्ण शरणागती जेव्हा होते तेव्हा भक्तावरती कायमस्वरूपी ईश्वर कृपेचा वर्षाव होतो. असं झालं म्हणजे ईश्वर एक पाऊल पुढे येतो आणि भक्ताचं स्वागत करतो. हे फार अलवाराच्या मध्ये ना हे खूप एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते असं म्हणतात की पूर्ण प्रपत्ती, बाकीच्या अलवारांचा सुद्धा थोडा थोडा अभ्यास जेव्हा केला जातो काही लेख वगैरे लिहिण्याच्या निमित्ताने, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की असं समजा की ईश्वर हा सिंहासनावर बसलेला आहे आणि भक्त जेव्हा पूर्ण शरणागत होतो आणि ह्या सगळ्या गुणांनी युक्त होतो, तो सतत आयुष्यभर नामचिंतन करत असतो, ईश्वराचं चिंतन करत असतो, तेव्हा तो जेव्हा ईश्वराच्या त्या महालाच्या तिथे जातो आणि त्यावेळेला ईश्वर आपल्या सिंहासनावरून उतरून त्या भक्ताकडे येतो. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं, अलवार संतांचं. आणि आपल्याकडे उपासनेचं तेच सांगितलं जातं की ईश्वर हा भक्त प्रिय असतो, ईश्वराला भक्त प्रिय असतात. तेव्हा ईश्वर एक पाऊल पुढे येतो आणि भक्ताचं स्वागत करतो. भक्तीची पूर्णता म्हणजे ही प्रपत्ती, असं त्यांनी सांगितलेलं. आता आपण तिसरा भाग बघूया, गीता भाष्य. रामानुजाचार्यांची गुरु यमुनाचार्य यांचा गीतार्थ संग्रह आहे, असं आपण आता मागच्या बघितलं आधी आपण. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वधर्म, ज्ञान, वैराग्य यांनी साध्य होणाऱ्या भक्तिशास्त्रासाठी, साध्य होणाऱ्या भक्तीसाठी गीताशास्त्रात नारायण हा परब्रह्म आहे असं विधान केलेलं आहे. परत एकदा सांगते. स्वधर्म, ज्ञान, वैराग्याने साध्य होणाऱ्या भक्तीसाठी गीताशास्त्रात नारायण हा परब्रह्म आहे असं विधान केलेलं आहे. पहिल्या 6 अध्यायात निष्काम कर्म, ज्ञान योग साधनेसह सांगितलं, ज्याने आत्मस्वरूप कळत. मधल्या 6 अध्यायामध्ये कर्म आणि ज्ञान यांनी भगवंताचं स्पष्ट ज्ञान होण्यासाठी भक्तियोग सांगितलाय. आणि तिसऱ्या 6 अध्यायात म्हणजे 3 भाग केले गीतेचे, पहिले 6, नंतरचे 6 आणि पुढे 18 अध्यायाचे ते 6. तर त्याने असं केलंय की तिसऱ्या जो 6 अध्याय म्हणजे शेवटचे 6 अध्याय, त्यामधील मागच्या 12 अध्यायांचे विषय धरून प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजे ईश्वर हा जगाचा शास्त्र आहे त्याबद्दल सांगितलंय. आणि त्याला सहाय्यक म्हणून योगानुशासन, ज्ञान, भक्ती असं प्रतिपादन केलंय. यांचं जे गीतार्थ संग्रह आहे त्यामध्ये 32 श्लोक आहेत. आता रामानुजाचार्यांनी काय केलं की त्यांनी वैदिक तत्वज्ञानामधली सूत्रबद्ध पद्धती
आणि अत्यंत भक्तिपूर्वक गायलेले अलवार संतांची भक्तिगीत. गोदांदालचं पहा तुम्ही, तिची जी गीत आहेत ना, ते बायका पाणी आणायला जाताना वगैरे, घरी स्वयंपाक करताना म्हणत असतात. इतकी ती प्रेमपूर्ण अशी गीत आहेत. तर वैदिक तत्वज्ञानाची सूत्रबद्ध पद्धती आणि अत्यंत भक्तिपूर्वक गायलेले अलवार संतांची भक्तिगीत यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न रामानुजाचार्यांनी केलाय. त्यामुळे गीता भाष्यामध्ये ब्रह्म हे अद्वैताप्रमाणे निर्गुण, निराकार, निर्विकल्प असं न मांडता ते शुद्धातिशुद्ध गुणांनी युक्त असं व्यक्तिमत्व असून ते सर्व समावेशक ईश्वर रूप आहे आणि जीव, जगत यांचे या सर्वश्रेष्ठ ईश्वराशी अतूट नाते आहे, असं त्यांनी मांडलेलं आहे तत्वज्ञान भगवद्गीतेमध्ये. तसं पाहिलं तर ते अद्वैत आहे, पण त्यात अंतर्गत विभाग आहेत. अगदी थोडा फरक आहे विशिष्टाद्वैत आणि अद्वैत मध्ये. विशिष्टाद्वैत मध्ये भक्तीलाही जास्त महत्व दिलेलं आहे. अद्वैतामध्ये कसं आहे, अंतर्गत विभाग आहेत. बघा, वेगवेगळे मोड्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं. म्हणजे एक पान जर आपण घेतलं झाडाचं, तर त्या पानावर रेषा असतात बघा. आता पान आणि रेषा वेगळ्या नाहीत, पण त्या रेषा वैशिष्ट्यतेने आपल्याला दिसतात. तसं जीव हा विशिष्ट दिसतो आपल्याला, म्हणून त्याला विशिष्ट अद्वैत असं म्हटलंय. त्याला इंग्लिशमध्ये पॅन ऑर्गॅनिस्टिक नॉन ड्युएलिझम असा शब्द वापरला जातो. ते माया मानत नाहीत. माया ही ईश्वराची शक्ती आहे आणि त्यांनी दिसणारा परिणाम खरा आहे, जरी तो बदलता असला तरी सुद्धा. आता त्यांनी गीता भाष्यात कसं केलंय, त्यांनी पण आपल्या गुरूंप्रमाणे गीतेचे 3 भाग केले. पहिले 6, मधले 6 आणि नंतरचे 6. पहिल्या 6 अध्यायामध्ये ब्रह्मज्ञान देताना ब्रह्म हे मगाशी आपण पाहिलं तसं चित अचित आहे असं सांगितलं. प्रकृती ही अचित विशिष्ट आहे. आत्मा, व्यक्तीचा जीव हा सर्व समावेशक ब्रह्म म्हणजे चित्त विशिष्ट जाणीव, कॉन्शियसनेस सह आहे. जीव हा अणु आहे, ब्रह्मापासून विभिन्न नाही. पण ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा हे नीट लक्षात घ्यायचं की जीव हा अणु आहे, ब्रह्मापासून विभिन्न नाही. पण ब्रह्मज्ञान झाल्यावरही त्याची आयडेंटिटी म्हणजे स्वतंत्र अस्तित्व संपत नाही. त्याचा जीव हा अनादिमत परम ब्रह्म न तत् सत नासत उच्चते. गीतेमधल्या 13व्या अध्यायातला 12वा श्लोक हा संदर्भासाठी त्यांनी त्या घेतलेला आहे. याच्या ब्रह्मन आत्मन हा शेष ईश्वर आहे. ब्रह्मन आत्मन हा शेष आणि ईश्वर आहे वेगळा. कर्माने तो जीव म्हणून तात्पुरता बांधला गेलाय. जीव कसा आहे, ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप पण आहे, पण ईश्वर पण आहे, पण शेष आहे, शेषीन नाही. कर्माने तो जीव म्हणून तात्पुरता बांधला गेलाय. जेव्हा तो त्यापासून सुटेल तेव्हा तो मूळचे असीमत्व मिळवतो. असीम आहे, पण तो या कर्मापासून सुटला पाहिजे. बांधला गेलेला जो आहे कर्मानी, त्याच्यातून त्याची सुटका झाली पाहिजे. क्षेत्रज्ञतेबद्दल सुद्धा त्यांचं विवेचन थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. दुसऱ्या 6 भागामध्ये काय आहे, भक्तीचं स्वरूप आहे. 7 ते 12 अध्याय. ज्ञान या शब्दाचा अर्थ त्यांनी खूप वेगळा सांगितलेला आहे, अद्वैतापेक्षा वेगळा अर्थ आहे. जीव हा ब्रह्म आहे असं मानलंय अद्वैतात, आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैतामध्ये पहिल्या पायरीवरती जीव हा आत्मा असून तो शरीर आणि मन नाही. जो हे जाणतो तो गीतेतला स्थितप्रज्ञ आहे. ज्याला हे समजलं, नुसतं जाणलं नाही तर तो तसं वागायला लागला, तेव्हा तो ईश्वराच्या अनुसंधानामध्ये राहतो. ईश्वर हा शेषी आहे, ज्याच्यावर शेष म्हणजे जीव अवलंबून आहे.
हे समजणं याला त्यांनी श्रेष्ठ ज्ञान म्हणले. ईश्वराशी आपण जसे आहोत तसे असलेलं ज्ञान होतं आणि त्याने भक्तीमध्ये पूर्णत्व येतं. श्रेष्ठ ज्ञान आणि भक्ती ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नारायणाकडे सतत असलेला जाणीवेचा प्रवाह म्हणजे भक्ती, ती श्रेष्ठ भक्ती होय. ही व्याख्या लक्षात ठेवण्यासारखी आहे. अशी भक्ती प्राप्त होण्यासाठी ज्ञानयुक्त कर्मयोग गीतेमधला नित्य नैमित्तिक ऐच्छिक कर्म पुरुषोत्तमाला अर्पण करणे हे साधन. नारायण हाच परब्रह्म, तो परिपूर्ण आहे, विश्वाचा आधार आहे, तो कशानेही बाधित होत नाही. तो पूर्ण असून जीव आणि जगत हे त्याच्या प्रकृतीच्या शक्ती आहेत आणि याने त्याचं विश्वात्मक शरीर दिसतं. गुण व गुणीन हे एक आहेत. गीतेमधल्या 9व्या अध्यायात अहम तेषु न ते मयी हे सांगताना परब्रह्म सर्व व्यापक आहे, पण सर्व जग त्याच्यात असलं तरी त्याने ते मर्यादित होत नाही. पण ब्रह्म जर जगात नसेल तर ते सूत्रात आणि मणी ओल्याप्रमाणे वेगळं दिसतं. नारायणाची पूजा सोपी आहे. गीतेमध्ये सांगितलंय तसं पत्रम पुष्पम फलम तोयम त्यांनी करतायत. नारायणाचे भक्त कधीही विनाश पावत नाहीत. गीतेने सांगितलं न मे भक्त हा प्रणश्येत. गीतेतील भक्तांचे जे 4 प्रकार आहेत ते रामानुज 3 मध्ये बसवतात. अर्थार्थीला त्यांनी वेगळं मानलं नाही, एकच समजलंय. ज्ञानी भक्त ईश्वराशी अभेद असलेला समजतो. वासुदेव सर्वमिती तेषांके योगवित्तमहा यावरचं भाष्य सुद्धा पाहण्यासारखं आहे. आपल्याला वेळ खूप थोडा आहे ऍक्च्युअली, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो सांगताना. कैवल्य आणि मोक्ष या संज्ञा रामानुजाचार्य फरक करतात. या संज्ञामध्ये कैवल्य वेगळं, मोक्ष वेगळा. कैवल्य म्हणजे एकटापणा आणि ईश्वर हा जीव व प्रकृती सह आहे हे ज्ञान म्हणजे मोक्ष ज्ञान व भक्तीची परिसीमा आहे. गीतेच्या 3ऱ्या विभागामध्ये म्हणजे 13 ते 18 अध्यायात आत्मा, प्रकृती, परब्रह्म हे विषय आणखी पुढे विस्तृत केले आहेत. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग हा सर्वात महत्वाचा म्हणजे बेडरॉक ऑफ मेटाफिजिक्स ऑफ गीता असं म्हटलं जातं, असं त्यांनी म्हटलं. त्रयीत आहे त्याच्यामध्ये. क्षर म्हणजे बदलणारे शरीर, अक्षर म्हणजे न बदलणारा आत्मा हा कूटस्थ आहे आणि पुरुषोत्तम हा सर्वतोपरी आहे. 3 लोक व्यापणारा सांभाळणारा कृष्ण हा पुरुषोत्तम आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांची सुद्धा आठवण येते. जडती तुके पडते चंचल ते निघून जाते, या परते उरले ते निश्चल तत्व. तिथे पण त्रैत घेतलंय त्यांनी, हे भगवद्गीतेतलं त्रैत. 18व्या अध्यायामध्ये संन्यास त्याग खऱ्या अर्थाने एकच आहेत हे जरी मान्य केलं असलं तरी संन्यासामध्ये सर्व त्याग आहे, तर त्यागामध्ये फक्त कर्मफल त्याग आहे. पण यज्ञ दान तप कर्म आवश्यक आहे असं भगवंत म्हणतात. श्री रामानुजाचार्यांच्या मते हे सर्व आचरण म्हणजे शिस्त आहे. ही शिस्त का आहे तर मागील जन्मातील वाईट कर्मांचा नाश करण्यासाठी हे करण्याचं साधन आहे आणि भक्तीचं बीज आहे. चिंतन ध्यान हे ब्रह्मप्राप्तीसाठी आहे. ब्रह्म म्हणजे शुद्ध जाणीव, कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो. मग त्या परमात्म्यासाठी श्रेष्ठ भक्ती प्रवाह तयार होतो. म्हणजे ही साधन जर आचरण साधनांचं जर अवलंबन केलं तर भक्तीचा प्रवाह तयार होतो. त्यांच्या मते शुद्धीकरणाने ज्ञान नव्हे तर भक्ती उदित झाल्यावर ईश्वराचं ज्ञान होतं, एकत्व नव्हे. हीच मुक्ती आहे. ईश्वराचं स्वरूप समजणे ही मुक्ती. अद्वैताप्रमाणे ज्ञान भक्तीपेक्षा श्रेष्ठ नाही, तर भक्ती ही राज्ञी आहे, श्रेष्ठ आहे आणि ज्ञान त्याला सहाय्यक आहे. हा त्यांनी फरक केला. रामानुजाचार्यांच्या गीता भाष्यामध्ये फक्त शब्दार्थ नाही तर
त्यांनी विशिष्टाद्वैत दृष्टीने विवेचन केलंय आणि इम्पार्शियल म्हणजे तटस्थपणे ते स्वीकारावं लागतं. तर्कशुद्ध आहे ते. त्यांच्या दृष्टीने कर्मफल त्याग महत्वाचा आहे. परमेश्वर प्राप्ती हेच ध्येय आहे. विविधतेत एकता म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी असं त्यांचे तत्वज्ञान आहे. त्यांची गीता भाषेची भाषा पण माधुर्यपूर्ण आहे, ओघवती भाषा आहे. त्यामुळे त्यांची वाक्य प्रवचनातून उद्धृत केली जातात. म्हणजे प्रसिद्ध आहे, लोकांच्या मध्ये ते आवडतं आहे. 120 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. माघ शुद्ध 12 शके 1059 इसवी सन 1137 पर्यंत. त्यांनी स्वतः रंगनाथाची आयुष्यभर दास्यभक्ती केली. म्हैसूरमध्ये मध्ये काय थोडंसं राजकारणामुळे त्यांना त्यांचं एका राजाशी त्यांचे खूप धर्मासंबंधी मतभेद झाले, म्हणून त्यांना तिथून जावं लागलं आणि ते म्हैसूरला मेलकोटे इथे गेले. तिथं त्यांनी आपली गादी स्थापन केली आणि ती गादी म्हणजे मी तिथं गेले होते स्वतः, मी ते पाहिलेलं आहे. त्यांनी बांधलेलं विष्णूचं मंदिर बघितलंय. त्यांनी जिथं बसत होते तिथे पण नमस्कार करण्याची संधी मिळाली मला. ते पाहण्यासारखं आहे ते. तर ते मेलकोटे म्हणून गाव आहे, तिथं थोडं उंचावर आहे. चोल राजाच्या त्रासामुळे ते तिथं गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी संपत कुमार विष्णूची स्थापना केली. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि संपत कुमार विष्णू शेजारी महालक्ष्मीचं मंदिर आहे. दोन्ही मंदिर अगदी पाहण्यासारखं आहे. कधी जर तुम्हाला संधी मिळाली तर जरूर मेलकोटेला जाऊन संपत कुमार विष्णूचं दर्शन घ्यावं आणि तिथे त्यांची यतिराजांची ती गादी, त्यांना यतिराज म्हणतात. रामानुजाचार्यांच्या यतिराज ह्या म्हणजे या गादीवरती त्यांच्या त्या संज्ञेवरती दुसरे जे पुढे यतिराज होऊन गेले त्यातल्या आत्ताचे जे यतिराज आहेत त्यांच्या आधीच्या यतिराजांचं दर्शन घेण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये राहून थोडाफार अभ्यासही झाला होता. तर त्यांनी मेलकोटेची आम्हाला खूप माहिती सांगितली होती आणि त्या मंदिराची वगैरे सगळी. तर खरोखर म्हणजे अगदी भक्तिपूर्ण असं ते वातावरण त्यावेळेला होतं. तर तो फार एक चांगली संधी मला उपलब्ध झाली होती. त्यामुळे मी ते पाहिलं सगळं व्यवस्थित आणि रामानुजाचार्यांचं ते सगळं समजून पण घेतलं होतं. तर अशा प्रकारे हे त्यांचं गीता भाष्य. आपल्याला बरीचशी गीता रहस्याची पण या ठिकाणी आठवण येते. वारकरी संप्रदायाची आठवण येते. बऱ्याचशा म्हणजे शंकराचार्यांचं तर अद्वैत आहेच, आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, आणि त्याच्यात थोडासा फरक केलेला आहे. जेवढं या थोड्या वेळामध्ये मला सांगता आलं, प्रयत्न मी केलेला आहे. आपण गोड मानून घ्यावा ही सगळ्यांना विनंती आणि मनपूर्वक सगळ्यांना धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे बसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखी